तुमची झाली शिवसेना जी शिवसेनेला आपण लहानपणापासून पाहिलं अनुभवलं आपली पहिली प्रतिक्रिया खूप आनंदाचा दिवस आहे. 60 वर्ष शिवसेनेला पूर्ण होत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना पूर्ण होत आहेत आणि बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष देखील साजरे जे आहे सगळीकडे आपण करतोय. बाळासाहेबांचे विचार शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी शिवसैनिक जो आहे ही शिवसेना वाढीसाठी काम करतोय तळागाळामध्ये. तर आपण पाहत आहे की शिंदेसाहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आणि आता उपमुख्यमंत्री, शिवसेना ही जोमाने सगळीकडे वाढते. जिथे शिवसेनेची ताकद नव्हती तिथे देखील शिवसेना पोहोचली. प्रत्येक निवडणुकीमध्ये जे आहे हे शिवसेनेला चांगलं यश या ठिकाणी मिळालं आणि या सगळ्या यशामध्ये जे आहे प्रत्येक शिवसैनिकाचा हा मोठा वाटा आहे. उदय सामंत आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आणि तुमच्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची आशा इच्छा त्यांनी व्यक्त केली. मी एक कार्यकर्ता आहे. मला पक्ष संघटना वाढीसाठी जे आहे काम करण्यासाठी आवडतं. आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन दौरे चालू आहेत. आतापर्यंत 62-65 विधानसभा आम्ही केले. राहुल शेवाळेजी पण आहेत, ते पण वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जात आहेत. तर तुर्तास पक्ष कसा वाढेल त्याच्यावरती पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आमचं आहे. प्रत्येक गावापर्यंत शिवसेना कशी वाढेल याच्यासाठी आम्ही काम करतोय. तुम्हालाही कल्पना आहे, फार म्हणजे घोळवत नाही बसणार ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन टायगरचं नाव आलं की शिवसेनेतले बरेचसे नेते, सगळेच नेते तुम्हाला श्रेय देतात की यू आर द ब्रेन बिहाइंड ऑपरेशन. मी नव्हतो दिल्लीमध्ये, मी बाहेर होतो. कुठे होता? महाबळेश्वरला. कुठे 16-17 जूनला श्रीकांत शिंदे नेमके कुठे? मी नव्हतो. सगळ्यांना वाटतं मी दिल्लीमध्ये होतो पण मी गावी गेलो होतो. ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे का? 2 दिवसात तुम्हाला एकदम पूर्ण इत्तंभूत बातमीची आहे, पूर्ण ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी कळतील. आज खासदार येणार आहे तिथे? नाही ना, तसा विषयच नाहीये इथे. आताची सगळी परिस्थिती पाहता एक प्रकारे राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब, केंद्रामध्ये श्रीकांत शिंदे साहेब, असं काही नियोजन दिसतं? नाही, काम बघा, पक्षाचं काम जे आहे हे करण्यासाठी जे आहे हे शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना आदेशित केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतोय. कुठलीही जबाबदारी असेल तर ती चांगल्या प्रकारे जी आहे ती पेलली गेली पाहिजे आणि काम झालं पाहिजे या उद्देशाने आम्ही सगळे लोक झटून काम करतोय. आता शिवसेनेचा 60वा वर्धापन दिवस आहे. 2030 किंवा 2029 आपण म्हणू. 2029 आता 60वा वर्धापन दिन आहे. जेव्हा पुढच्या निवडणुका आहेत तेव्हा शिवसेनेला तुम्ही राज्य पातळीवर, केंद्रीय पातळीवर कुठे पाहता? बघा, आता शिवसेना जी आहे हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोमाने वाढते. आपण जेवढ्या निवडणुका आता पाहिल्या, विधानसभेपासून ते आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, कॉर्पोरेशनच्या, याच्यामध्ये शिवसेना हा नंबर 2 क्रमांकाचा पक्ष जो आहे महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे जे आहे शिवसेना वाढीसाठी आम्ही सगळे लोक काम करतोय. पुढेही तसंच काम जे आहे आमच्याकडून सुरू राहील. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना राज्यातली नंबर 1 ची पक्ष बनलेला आहे. भाजपपेक्षा जास्त खासदार सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे. त्याच्यामध्ये आम्ही लोक पडत नाही की कोण नंबर मॅटर्स. बघा, याच्यामध्ये युतीमध्ये आहोत आम्ही आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे शिवसेना या ठिकाणी केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे, राज्यामध्ये सत्तेमध्ये, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोक काम करतोय. स्वप्न काय शिवसेनेसाठीचं पुढचं स्वप्न किंवा व्हॉट नेक्स्ट आफ्टर ऑपरेशन टायगर? शिवसेना मजबूत अजून व्हावी, प्रत्येक गावागावापर्यंत शिवसेना पोचावी. प्रत्येक घरात जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक, याच्यासाठी झटून जे आहे आम्ही लोक काम करतोय. पुढचे 2-2.5 वर्ष जे आहे हे शिवसेना प्रत्येक गावापर्यंत कसं पोचेल याच्यासाठी जे आहे दिवसरात्र देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक सज्ज आहे. आपण पाहताय, मी देखील 65 विधानसभा फिरलो. राहुल शेवाळे माझ्याबरोबर आहेत, ते देखील 50-60 विधानसभा फिरले. उदय सामंतजी असतील, आता आमची महिला आघाडी जी आहे प्रत्येक विधानसभेमध्ये जाते, युवासेना प्रत्येक विधानसभेमध्ये जाते, अंगीकृत संघटना आहे. तर येणाऱ्या काळामध्ये एका पक्ष कसा मजबूत होईल याच्यासाठी ग्राउंड लेवलला उतरून जे काय करायची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे करायची तयारी आमची आहे. तुमच्या ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तुडवा असं उत्तर मिळालंय. ऑपरेशन टायगर वर्सेस ऑपरेशन तुडवा. जाऊ द्या, ते 2022 पासून असेच ओरडत आहेत, त्यांना कोण सिरियसली घेत नाही. हे सगळे जे लोक आहे हे कोणाला धमकी देत आहेत? जे लोक रस्त्यावरती उतरून, आम्ही लोक रस्त्यावरचे आहोत, आम्हाला कुठे धमकी देता तुम्ही? फक्त बडबड करून. पण एका अर्थाने बडबड करणं चांगलं आहे, आमचा फायदा होतो त्याच्यातून. पण ऑपरेशन टायगर नंतर आता मुंबई महानगरपालिकेतले ठाकरेंचे नगरसेवक आणि त्यानंतर आमदार हे सुद्धा या वाटेवर असल्याची चर्चा.
बघा, शिवसेनेमध्ये आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सगळे लोक आतुर आहेत. सगळ्यांना माहिती आहे हा काम करणारा नेता आहे. आम्ही बरोबर काम करायला लागलो की आमच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून घेण्यासाठी आम्हाला वेळ कोण देऊ शकतं तर शिंदे साहेब देऊ शकतात. आमचं काम कोण करू शकतं तर शिंदे साहेब करू शकतात. आमच्या दुःखात कोण उभं राहू शकतं तर शिंदे साहेब उभे राहू शकतात. हे प्रत्येक कार्यकर्त्याला, आमदाराला, खासदाराला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून तर लोक एवढे निर्णय घेत आहेत. हे काय लगेच निर्णय घेत नाही. गेले अनेक वर्ष लोक निवडून येत आहेत. त्यांचा करिअर जो आहे 2022 मध्ये समोर तर काही दिसतच नव्हतं, तरी देखील 50 आमदार, 13 खासदार, सगळ्यांनी विश्वास दाखवला ना. आणि सगळ्यांना न्याय देण्याचं काम जे आहे, पुन्हा निवडून आणण्याचं काम देखील जे आहे शिवसेनेच्या माध्यमाने जे आहे शिंदे साहेबांनी पूर्ण ताकद त्या ठिकाणी लावली. तर प्रत्येकाला शिवसेनेवरती, शिंदे साहेबांवरती एक वेगळा विश्वास आहे. हा नेता जो आहे दिवसरात्र काम करतो, अवेलेबल सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांच्या दुःखासुखामध्ये आहे. तर शिवसेना जी आहे ती वाढतच जाणार आहे. थँक्यू सो मच आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तर आपण पुन्हा एकदा विजय साळवी